नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत पोलीस वसाहत चेंबूर पूर्व या ठिकाणी आणि इथल्या रुची दिनेश गावकर या बहिणींना भेटणार आहोत. पोलीस मित्र नेहमी आपल्या सुरक्षेसाठी सज्ज असतात, आपलं कर्तव्य बजावत असतात. प्रसंगी घरात उत्सव असतो, पण आपल्या आनंदासाठी आपल्या सुखासाठी ही सगळी मंडळी सदैव तत्पर असतात. तेव्हा आता आजच्या भागामध्ये काही क्षण आनंद देणार आहोत पोलीस कुटुंबातील आपल्या त्या वहिनींना आणि संपूर्ण कुटुंबाला. या वहिनींच्या बाबतीत एक बरं आहे, हेच मिस्टर मिळावेत म्हणून जवळजवळ त्यांनी 15 देवांना नवस केले होते आणि त्यांचा नवस पूर्ण झाला. वहिनींना मिस्टर मिळाले, गावकर मिळाले. तेव्हा आता या गावकरांशी गप्पा मारायच्या आहेत, गावकर कुटुंबाला भेटायचं आहे आणि जाणून घ्यायचं आहे काय म्हणणं आहे घरातल्यांचं आणि कोणत्या आहेत तक्रारी. एरवी आमचे पोलीस बांधव एखाद्या आरोपीला पकडतात आणि ते घेऊन कोर्टाच्या कटघऱ्यामध्ये उभं करतात. आज आपण वहिनींनाच कटघऱ्यात उभं करणार आहोत आणि वकिली करणार आहेत आपले पोलीस मित्र, पोलीस बांधव. तेव्हा सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया गावकर कुटुंबाला. मग ही मजा कधी संपली? मजा लग्नानंतर संपून गेली. माझं ॲक्च्युली अरेंज मॅरेज आहे. तुमचं अरेंज आहे आणि तुमचं लव्ह मॅरेज. काय सासूबाईंनी बाजू घेतली आहे? हा, रेची नाही होची पाहिजे. आपण हे नाही भैया नव्हत. नमस्कार. नमस्कार. द्या का तुम्ही म्हणता. बरं आता उखाणा घ्या, बोला. मराठे मामांच्या गुणवंतला लाडाने म्हणतात गुणू आणि होम मिनिस्टरच्या निमित्ताने नाव घेते दिनू. अरे वा, नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर दिनेश गावकर. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. हा माझा मुलगा साईश गावकर. बर. माझ्या सासूबाई नमस्कार. शारदा गावकर. माझे सासरे नमस्कार. गावकर. हा माझ्या ननंद. नमस्कार. माझा पुतण्या नमस्कार. म्हणजे मम्मी आणि हा सगळा आमचा पोलीस लाईन आणि फायर ब्रिगेड परिवार. फायर ब्रिगेड पण आहे. हो, माझ्या फायरची पण लोक आहेत सगळी. वा वा, खूप छान. म्हणजे दोन्ही परिवार नेहमी आपल्या आनंदासाठी आणि सुरक्षेसाठी झटत असतात. एकीकडे फायर ब्रिगेडचा सुद्धा परिवार आहे आणि त्याचबरोबर पोलीस दलातले सगळे आमच्या वहिनी इकडे आता सज्ज आहेत. तेव्हा सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पोलीस लाईनीत राहते हीच आमची शान. आदेश भाऊजी आले पैठणी घेऊन, हाच आमचा मान. पैठणी आहे मानाची, त्याला आहे जरी. आज मी घेऊन जाणार ती माझ्या घरी. ताजमहल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल. आजची पैठणी माझ्यासाठी स्पेशल. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? माझं माहेर चेंबूर फायर ब्रिगेड. चेंबूर फायर ब्रिगेड. हा. मग फायर ब्रिगेडच्या लोकांना बोलवलं? हो मग. कोण? बाबा फायर ब्रिगेड? बाबा फायर ब्रिगेड होते, आता रिटायर झालेत ते. घरी कोण कोण? घरी आईकडे माझ्या आई वडील दादा वहिनी आहेत, पण सध्या सगळे गावी आहेत. कुठे गावी? गावी कणकवली. कणकवलीला कुठे? शिरौंडा. शिरौंडा. गेलात कधी? हो, प्रत्येक वर्षी एक महिना जायचंच. आता अजूनही जाता? अजूनही. काय सांगता? हो. आवडतं माहेरचं गाव? खूप. माहेर सासर दोन्ही. असं बोल नका, सासरची लोक आली आहेत ना. माहेर पण आवडतं, सासर पण आवडतं. सासरच्या ना बरं वाटेल म्हणून मी असं बोलू? नाही असं नाही हो, पण म्हणजे म्हणतील फक्त माहेरचा उल्लेख केला असं नको ना. मला सांगा, किती वर्ष माहेरी होता? वयाची 25 वर्ष. बरोबर. आणि आता इकडे येऊन किती वर्ष? 7 वर्ष. मग केलं 25 वर्ष एवढं कौतुक माहेरचं, तर बिघडलं कुठे? आणि मग माहेरचं आडनाव काय? गावकर. माहेरचं? हो. सासरचं? गावकर. आम्हाला गावकरच लागतात. बरं, हे गावकर लागतात म्हणाला, ते कसे काय मग अरेंज केलं? अरेंज म्हणजे कसं माहितीये, मोठी लव्ह स्टोरी. एक मिनिट बोलवा मिस्टरांना. या. नमस्कार. नमस्कार. तुम्ही एरवी ओ नाही म्हणत? नाही, कारण लगेच खिडकीतून आवाज आला ऐकायला वेगळं वाटतं. नाही. मग ह्याला काय म्हणता? दिनू. हा, दिनू.
प्रेमाने प्रेमाने. पहिल्यापासून. बालपण कुठलं? माझं माहीम पोलीस लाईन. मग तुमच्याकडे पोलीसमध्ये कोण होतं? वडील होते माझा भाऊ पण पोलीसमध्ये आहे. आणि तुम्ही? मी पण पोलीसमध्ये आहे. तुम्ही मी बॉम्बे हॉस्पिटलला नर्स आहे. नर्स आहात. शाळा कुठली? सरस्वती विद्या मंदिर. सरस्वती विद्या मंदिर. पण कसं गेलं बालपण? एकदम मजेत? मजेत एकदम. पण मग ही मजा कधी संपली? माझ्या लग्नानंतर संपूनच गेली. असं नाही असं नाही ना बोलले ते. बंधनं वाढली ना लग्नानंतर. हो, बंधनं वाढली. मग जरा मित्र कमी झाले. मित्र कमी झाले. पण मला सांगा की तुमचा बघण्याचा कार्यक्रम वगैरे गावात वगैरे झाला का? नाही असं काय नाही. आमचं लव्ह मॅरेज होता. कसं काय हो? बघण्याचा कार्यक्रम म्हणजे ऍक्च्युली काय या बिल्डिंग मध्ये माझा एक मित्र बॅचमेट होता. तोच बॅचमेट माझा क्लासमेट होता. तर मग? आम्ही एकत्र नोकरीला होतो तर आमच्या ह्याच्यात लग्नाचे विषय. मी बोलतो तुम्हाला ऑप्शन भरपूर असतात, आम्हाला ऑप्शन काहीच नाही, आम्हाला गावकरच गावकर लागतात. मग तो बोला असं माझी एक मैत्रीण आहे. मग ठीक आहे. मग पहिलं फोनवरनं नंतर मग मैत्रीण आहे म्हटल्यानंतर काय? तो काय बोलला की माझी मैत्रीण आहे ती पण गावकरच आहे, जर तुला असेल इंटरेस्ट तर तू बघ असं बोलला. हो. मग तोपर्यंत तुम्ही एकमेकांना बघितलं नाही. इव्हन आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा पण एकमेकांना बघितलंच नव्हतं. म्हणजे कसं काय मग भेटलात? मग त्यांनी आम्हाला नंबर दिला एकमेकांचा. मग ठरवली तारीख ठरवली 14 फेब्रुवारीला आम्ही कुठे? कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक 4 घड्याळाच्या खाली तिथे भेटलो. तेव्हा आम्ही ड्रेसिंग सांगितलं एकमेकांचं कसं आहे. अच्छा. मग पुढे? पुढे काय नाही. मग थोडे दिवसांनंतर मी विचारलं लग्नाचं. तुम्ही विचारलं? हा. तुम्ही नाही, याने नाही विचारलं. माझं ऍक्च्युली अरेंज मॅरेज आहे. तुमचं अरेंज आहे आणि तुमचं लव्ह मॅरेज. कसं काय कॉम्बिनेशन? मी लव करून नंतर ते अरेंज करून घेतलं आम्ही. म्हणजे मी वडिलांच्या संमतीने वडील बोलले ऍक्च्युली त्यांची बहीण मोठी होती लग्नाची हा. आणि मग तिचं झाल्याशिवाय नाही म्हणून असं नाही होय करता करता 3 वर्ष काढली. समजा तेव्हा हे नकार दिला असता. नाही दिला ना 10 वेळा नकार. 10 वेळा नकार दिला? 10 ते 12 देखत दिला असेल त्यात काय. मग तुम्ही काय केलं? मग ना नंतर मी एक शाळा खेळली. कशी शाळा केली? म्हणतात ना मनातलं काढण्यासाठी. मनातलं काढण्यासाठी. म्हणजे ते बोलले की नाही जमणार तू दुसरीकडे बघ. म्हटलं ठीक आहे चालेल दुसरीकडे जम. मी त्याला एकदा सांगितलं ना आज ना मला बघायला एक मुलगा येणार आहे, तो पण रेल्वे पोलीस मध्ये वगैरे आहे. मग जाता येता असं म्हणजे एक ट्रेन मध्ये रेल्वे पोलीस ओळखीचे झालेले, तर त्यांच्या थ्रू मी तुमचं ना नाव सांगणार आहे एका मुलाला असं म्हणून. असं सांगितलं? हा त्याला पण सांगितलं. जबरदस्त. असं सांगितलं. मग? तर म्हटलं हा चालेल. तर मी ह्याला सांगितलं तो मुलगा बघायला येणार आहे वगैरे सगळं असं सांगितलं एकदम रंगवून. आणि शेवटचं भेटायला बोलवलं. आणि म्हटलं चल आज तुम्हाला शेवटचं भेटायला, उद्यापासून मी काय तुला भेटणार नाही, आता लग्न ठरलं माझं असं. मग हा मला म्हणतो नाही मग एकदा तू वडिलांना सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. मी बोललो काय म्हणजे हा मला सांगतच नव्हता की घरी सांग म्हणून. मी काय म्हटलं तू मला एकदा हा सांग मग मी सांगेन घरी. मग काय केलं? मग काय नाही. मग त्याने असं सांगितलं की ठीक आहे तू तुझ्या वडिलांना सांग म्हणून असं. मग तेव्हा मग आमच्या घरी पण मला 2-3 वर्ष झाली. असं तुम्ही सांगितलं का? तुमच्या मनात असं तेव्हा का आलं? नाही ऍक्च्युली माझे वडील शिक होते, शिक आहेत अजूनही. त्यांना डायरेक्टली बोलणं मला जमलं नसतं. एवढं तब्येत बिब्येत बघून काय? बाहेरच्यासाठी ठीक आहे, घरातल्यासाठी थोडी. वडिलांना बघायला कळा तुम्हाला. मग नंतर मी आईला सांगितलं की तुम्ही जर लग्नाच्या गोष्टी करतच असाल तर असा एक मुलगा आहे, विचारून बघायला काय हरकत आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, बाकी काय बघणार. मग माझे वडील माझे आत्याचे मिस्टर आणि ते ह्यांच्या म्हणजे गावात असे काका वगैरे लागतात ह्यांचे, तर तसं करून त्यांच्या थ्रू जाऊन ह्यांच्या घरी विचारून मग काय घरून होकार आला? हा म्हणजे तसं नाही कोणी तसं म्हणलं नाही, कारण की असं अडणार का काय नव्हतं. हे काय काढलंय बघू? हे आमच्या लेकासाठी आहे. बघू हे काय आहे? अरे बापरे, गदा. तुमच्याकडे एक मिनिट. इथे गदा, इथे गदा. हे काय आहे? माझ्या लेकाला खूप गदेचं वेड आहे. कसं काय? हनुमानाचं वेड आहे. मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा पूर्ण 9 महिने मी हनुमान चालीसा वाचली. पूर्ण 9 महिने. आणि जेव्हा माझा मुलगा झाला तेव्हा तो दिसायला पण माकडासारखा दिसला. आया जेव्हा मला फर्स्ट टाइम घेऊन आली दाखवायला तर मी माझ्या तोंडात तेच निघालं, हा काय माकडासारखा दिसतोय. पूर्ण सेम तो सेम माकड जसा हनुमान दिसतो तसाच काळा, त्याचं तोंड असं बंद असं म्हणजे हे मोठं असाच माझा मुलगा दिसत होता. आणि मग त्याला नंतर तो पुढे 15 दिवसांनी असा मोल्ड झाला, चेहऱ्यात बदल वगैरे झाला. पण आता जसं त्याला समजायला लागलं तेव्हापासून एक गोष्ट नजरेस आली की माझ्या मुलाला हनुमानाचं खूप क्रेज आहे. वेड पण नाही, खूप क्रेज आहे त्याला त्याचं. बरं. आणि कोणी म्हटलं बा तुला काय आणू गिफ्ट, मला गदा आणा. त्यामुळे हे वडिलांनी आता त्याच्या बांधून गावावरून लाकडाची गदा बनवून आणली आता ह्या बर्थडे साठी म्हणून. मग हा एका बर्थडेची गिफ्ट, त्याच्यानंतर केक, गदेचा केक, एका बर्थडेचं गिफ्ट. म्हणजे फक्त गदा, मला दुसरं नको. तुम्ही किती महागातली खेळणी आणा पण ही 10 रुपयाची गदा आणली ना बस. अरे वा, कुठे आहे कुठे तो?
जय बजरंगबली. बोल. जय बजरंगबली. व्हेरी गुड. ठीक आहे, ही अशी खांद्यावर धरून उभा राहा. कशी उभे राहतो हनुमान? कसा उभा राहतो दाखव मला. कसा बसतो दाखव हनुमान. हा. हो, आणि तसाच उभा तोंड कसं तोंड? अरे वा, कसला गोड आहे. उभा राहा. काय वेगळंच कळलं आज काहीतरी या घरात. पण मग हे आता तुम्ही सांगा, एकीकडे हनुमान चाळीसा वाचलेली आहे, एकीकडे सगळं म्हणजे अशी देवावरती तुमची श्रद्धा आहे, बरोबर ना? मग यांच्यासाठी काही देवाला वगैरे 15 नवस आहेत. 15 नवस आहेत मोजून, म्हणजे मी लिहून ठेवले डायरीत. नवरा माझ्या नवसाचा. नवरा खरंच नवसाचा आहे. तेवढंच की नवस फेरता फेरता मला त्रास झाला. सुट्ट्या कोण देणार इकडे तिकडे जायला. आणि ते वरून 1.25 किलो, असं नाही की पाव किलो, 1.25 किलो 5 नारळ सुरूच. किती वर्ष झाली लग्नाला? आता आम्हाला 7 वर्ष. या 28 फेब्रुवारीला 7 वर्ष. काय लग्नाची तारीख? 28 फेब्रुवारी 2007. केवढा मोठा पॉज आहे मध्ये. ते बर्थडे वगैरे माझा थोडासा प्रॉब्लेम होता. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे की वहिनींच्या स्वभावाबद्दल काय सांगा? स्वभाव म्हणजे फुल हार्डवर्क आहे. म्हणजे थांबणं हा प्रकार नाही, आलं का चालूच काम, काय ना काय बस. बाकी आणि त्याच्यामुळे मला त्रास होतो. आणि मला कसं आरामशीर कामं करायची सवय आहे. उठे हे कर ते कर, थांब नाहीच. तो उत्साह, ती एनर्जी दिसतेच आहे चेहऱ्यावर. या गप्पा आणि हा उत्साह असाच खळाळता राहू दे. गप्पा सुरूच राहतील. पण आत्ता इकडे 8 वस्तू येणार, त्यापैकी 4 वस्तू याला मिळणार का आपण बघूया. 4 वस्तू घ्यायच्या. 1 रुपया मिळाला तर त्या 4 वस्तू तुमच्या. हा, चला वेळ सुरू. काय 1000 रुपये? पटकन उचल. 1 रुपया. किती छान. काय योगायोग आहे बघा. आज 28 तारीख. आज आपण हा भाग बघतो आहोत आणि 28 फेब्रुवारीला आज 7 वर्ष लग्नाला पूर्ण झालेली आहेत. तेव्हा आता 4 वस्तू झी मराठीकडून यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला आजच भेट देताना आपल्याला खूप आनंद होतोय. अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आता आणखी 2 कुठल्या वस्तू पाहिजे त्या उचलू शकतात. चला, काय आहे बघा. किती रुपये आले? 20 रुपये. 20 रुपये. हे घ्या, हे पण घ्या तुम्ही. 1 2 3. आता तो टोस्टर देऊन टाका. टोस्टर बरं घ्या, टोस्टर पण घ्या. हे घ्या 10 रुपये. हा, 1031. पण वहिनी दिसेनाशाच झालेली. तो घ्या, तुमच्याकडे घ्या टोस्टर. चला, 1031 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. पहिला आरोप कोण करणार आहे? आरोप म्हणजे पटकन आपण पटकन काहीतरी बोलते, परत असं समजून वगैरे सांगत नाही. हो काय? हा, एवढं एक आरोप आमचा आहे, बाकी काय नाही. काय आरोप? नाही, आरोप मान्य आहे, पण तिचा स्वभाव तसा आहे. मनात काय नसतं, पटकन बोलू जे वाटतं ते. समोरच्या मनाला किती यातना होतात त्याच्यामुळे. नाही, थोड्या वेळाने ते पूर्ण सॉल्व्ह करून टाकते, काय असं नाही तसं. बर, पुढचा आरोप बाबा. आपण मराठी आहोत, हो, कोकणी आहोत आणि महाराष्ट्रीयन आहोत. हो, तर महाराष्ट्राची भाषा चालते ही रेची नाही, ओची पाहिजे. हा, रेची नाही, ओची पाहिजे. बरोबर. आपण हे नाही, भैयान आहोत. हा, तो त्याच्यापासून रे, माझा नातू बी मला रे म्हणतो. काय हो? माझं असं म्हणणं आहे की अवजावनी माणूस जरा लांब जातो, रेनी कसं जरा जवळ येतो. रे ही भाषा आपली महाराष्ट्रीयन नाही आहे, ओच. बोला. काय बोलू शकत नाही जेव्हा. बरं, आता चांगलं काय ते सांगा आई. काय? चांगलं सगळंच त्याचं म्हणजे काम बिम करणं पटापट, सगळं जेवण वगैरे सगळं काय चांगलं असं. चांगलं आहे. हो हो. सासरे बुवा, स्वभावातला चांगला गुण कुठला आहे? चांगला गुण आपली चूक झाली का गप्प बसून राहणं. आणखी कोणी आले पाहुणे तर सगळ्यांना चहा पाणी व्यवस्थित देते, हातून घेऊन बोलून व्यवस्थित असते. बस. हो. तुमची काय तक्रार आहे? माझी तक्रार एवढीच आहे की ही बोलत तुम्हाला हार्डवर्क आहे, काम करत आहे. आणि मला असं पटापट काम करायचं, माझ्या मागे सारखे तेच झालं, त्यावरच भांडणं असतं. त्यामुळे ते माझ्या मागे लागू नका एवढीच आहे. पण ह्याचं पण जास्त चुकतं काय, हा आला की मोबाईल घेऊन बसतो, मग ती पण कामावरून येते, मग ह्याने पण थोडं करायला पाहिजे ना. बरोबर आहे. मग हा नुसता मोबाईल घेऊन बसतो. आता मी 2-4 दिवस होते, हा आपला मोबाईल घेऊन हा, काय सासूबाई मी बाजू घेतली आहे. मला पण त्या मोबाईलचा कंटाळा येतो. टाकून द्यायचा बादलीत. हा, नाही तर विहिरीत घेऊन जा गावाला, आहेत ना, द्या डुबूक. बरं, तुमची काय तक्रार त्यांच्याबद्दल? तक्रार खूप तक्रार येतो.
काय? बंद. एक सांग serious. नाही एक अशी बाकी काय नाही, मला पहिल्यापासून अशी सवय आहे की माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडला ना की तो झाला पाहिजे. असं तुमचं आहे. पण यांचं असं बोल किती बोलायचं तेवढं मी ऐकणारच नाही. बरोबर म्हणून ते ऐकलं नाही, म्हणून त्याने 9 वेळा नकार दिला होता. आता तुम्ही मला सांगा, या सगळ्या आरोपांवर कौतुकावर तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला ऐकायचं. हा, आईचा आरोप एक ठीक आहे की मला खूप लवकर राग येतो आणि मी पटकन बोलते. नंतर त्याचा विचार केला समजतं किंवा ती गोष्ट चुकीची आहे आपली. मग पप्पाने सांगितलं गप्प बसते चुकी झाल्यानंतर. आणि पप्पांचा पण एक प्रश्न होता, त्यांना माहितीच नाही, पण मला काय माहिती असं काय वाटतं की जसं आपण आपल्या आईला अगं आई असं बोलतो आणि तिला एकदम जवळ घेतो, आणि बाबांना अहो बाबा बोलतो, पण आपण सगळं सांगत नाही बसत. बरोबर, आईला रे आई बोलल्यावर कसं माया येते एकेरीपणाची. पण मग सासरे बोलणार तरी त्यांना अहो जाऊ ते आहे, पण तसं आपण आपल्या पप्पांना पण बोलतो अहो जाऊ. पण आता कसं नाही म्हटलं तरी घरात माझ्या नवऱ्यावर खूपच जीव आहे. आणि पहिल्यापासून ती सवय झाली मला की त्याला अरे तुम्ही अरे तरी ते पप्पांना आवडत नाही आमच्या, तो विचार करेन असं सगळ्यांसमोर तरी अहो जाऊ करायचं. पप्पांचं तर तेच म्हणणं आहे ना, सगळ्यांसमोर तरी अहो जाऊ करायचा विचार किमान तेवढं त्यांना आनंद मिळेल. तेवढा करेन. आणि स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? रागावर कंट्रोल करेन. वा, रागावर कंट्रोल करा आणि त्याचबरोबर बोलण्यापूर्वी विचार करा. हो. कारण ही माऊली हिने सुद्धा आयुष्यभर केलेलं आहे, बरोबर की नाही? नक्कीच. आपल्या पटकन बोलण्याने कदाचित त्या आईला, त्या सासूबाईला कधीतरी पटकन वाईट वाटतं, बरोबर की नाही? हो. अर्थात त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांचं लक्ष किती बारीक आहे हे आपण अनुभवलं की लगेच त्यांनी जेव्हा कौतुक करायची वेळ आली तेव्हा सांगितली की सगळे गुण चांगले आहेत आणि पहिला धरला कान मुलाचा. म्हणजे एवढंही ते बारीक लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे. तर तुम्हालाही नमस्कार आणि त्याचबरोबर हसत राहा असं म्हणत हा तन्मणी झी मराठीकडून तुमच्या. थँक्यू. एक चिठ्ठी जाहीर करा लवकर, बऱ्याच जणी वाट बघतायत कोणाचं नाव येणार. द्या. नाव आहे अनुराधा राहुल दळवी. नाव सांगा. सौ अनुराधा राहुल दळवी. कुठे राहता? बिल्डिंग नंबर 1. बिल्डिंग नंबर 1. मिस्टर काय करतात? पोलीस मध्ये आहेत. कुठे असतात? भायखळा. भायकाळा. आता कुठे गेलेत? ड्युटीवर गेले. त्यांना कळवणार कधी? आता घरी गेल्यानंतर. आता सांगितलं इथे आलं ते? नाही सांगितलं. नाही सांगितलं, बरं केलं. सस्पेन्स पाहिजे काहीतरी. कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप छान आहे. खूप छान आहे. हा, मग ऑफिसच्या तणावातनं घरी आल्यावरती कधी तिकडचं प्रेशर घरी देतात का? नाही. नाही ना. नाहीच. आमचे पोलीस बांधव कर्तव्य एकीकडे बजावत असतात आणि नेहमी जे काही बाहेर ताणतणाव असतो तो मात्र घरी कधी ताणतणाव आणू देत नाहीत. त्याबद्दल एकदा समस्त पोलीस मित्रांसाठी आपण टाळ्या वाजवूया, सगळ्या कुटुंबांसाठी. चला आता बघूया कोण जिंकणार पैठणी. आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींना. समोर एक जाळी आहे, त्या जाळीवर जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे. 20 संधींपैकी दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. सुरुवात तुमच्यापासून. या. एक, दोन, तीन, चार, चार ही गुणसंख्या आतापर्यंत. 5, 6 या अभिनंदन वहिनी. 6 आणि आता 20 संधी तुमच्यासाठी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. 1, 2, 3. 1, 2, 3, 4,
5 6 थांबा, बरोबरी झालेली आहे. 7 अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. तुला मोठी हां आणि ही छोटी भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या दळवी वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या गावकर वहिनी. गावकर वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. पोलीस वसाहत चेंबूर या ठिकाणी रंगलेला हा होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.